पुरार येथे मोकाट कुत्र्यांचा उच्छाद। काल 2 तर आज अवघ्या 3 तासात 5 नागरिकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला। जखमींमध्ये अल्पवयीन मुलगी, महिला व पुरुषांचा समावेश। मोकाट कुत्र्यांचे हल्ले व चाव घेण्याच्या घटनेत अवघ्या 24 तासात तिप्पट वाढ झाल्याने नागरिक चिंतेत। माणगाव तालुक्यातील पुरार येथे काल 2 तर आज सकाळी 11 ते 1 या 3 तासाच्या कालावधीत मोकाट कुत्र्यांनी उच्छाद माजवत 5 नागरिकांना असे 2 दिवसात एकूण 7 नागरिकांवर हल्ला केल्याची व चावा घेतल्याची गंभीर घटना घडली आहे। जखमींमध्ये एक अल्पवयीन मुलीसह महिला व पुरुषांचा समावेश आहे। मोकाट कुत्र्यांनी गाव व परिसरात विविध ठिकाणी नागरिकांवर हल्ले केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात झालेल्या सर्व जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र नांदवी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्व जखमींवर उपचार सुरू करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे। तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथील ज्येष्ठ डॉक्टर विनोद गोरेगावकर यांच्याकडून कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्यास घरगुती किंवा गावठी उपचारावर अवलंबून न राहता तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अल्प कालावधीत सलग 7 जणांवर हल्ला झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे। मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। शालकरीमुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडताना भीती वाटत असल्याचे स्थानिकांनी सांगितले। या पार्श्वभूमीवर पुरार ग्रामपंचायतीने तात्काळ मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा। संबंधित यंत्रणांनी विशेष मोहीम राबवून नागरिकांच्या सुरक्षतेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी केली जात आहे। उपसंपादक रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड। महत्त्वाचं म्हणजे लोकांनी घाबरून जाऊ नये। कुत्रा चावल्यानंतर सर्वप्रथम कुठल्याही प्रकारच्या जखमेवरती काही न बांधता फक्त जखम स्वच्छ पाण्याने साबणाने धुवून घ्यावी आणि ताबडतोब आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येऊन त्याच्यासाठी लागणारे जी काही इंजेक्शन्स आहेत ते आपल्याकडे उपलब्ध आहेत ते जसे आमच्या सल्ल्याने नियमितपणे घ्यावे म्हणजे कुठल्याही प्रकारच्या जो काही रेबीजचा जो धोका आहे तो आपल्याला टळू शकतो। त्यामुळे लोकांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची जे काही इतर औषधं ते गावठी औषधं लावतात तसं कुठल्याही प्रकारचं काही न लावता आपल्याकडे दवाखान्यात लवकरात लवकर येऊन इंजेक्शनचा उपयोग करून घ्यावा जेणेकरून कुठल्याही प्रकारची भीती त्यांच्यामध्ये मनामध्ये राहणार नाही।